करून घेण्याकरता मोकळं मनाने केलेला परमार्थ फलद्रूप होतो. म्हणून सुमनो चांगल्या मनाचा असावा. दुसरी गोष्ट शुद्धमती मतीनाम. अरे बरोबर, मती म्हणजे शाळेत जाताना तुम्ही मती बुद्धी. मती म्हणजे बुद्धी. बुद्धीचे 3 प्रकार आहेत: शेण बुद्धी, गौरी बुद्धी आणि कर्पूर बुद्धी. शेण बुद्धी म्हणजे कीर्तनकार कीर्तन करत करत मेला, अनेक मेले तरी त्याच्या बुद्धिमत्तेमध्ये फरक पडत नाही. कशाप्रमाणे? शेण पेटवण्याचा प्रयत्न केला तर पेटवणारा मरल, पण शेण पेटणार नाही, कारण ते शेण आहे. दुसरी आहे गौरी बुद्धी. गौरी बुद्धीचा व्यक्ती थोडा बरा आहे, मध्यम वर्ग आहे. एक कीर्तन, 2 कीर्तन, 1 सप्ताह, 2 सप्ताह करता 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 त्याच्या जीवनामध्ये बदल होतो. गौरी बुद्धी. पण तिसरी आहे कर्पूर बुद्धी. जसा कापुराला स्पर्श झाल्याबरोबर तिचा संपूर्ण जाळ होतो, त्याप्रमाणे तिला म्हणतात कर्पूर बुद्धी. विठ्ठल थाईचा समाप्ती झाली, थाईचा समाप्ती झाली, थाईचा समाप्ती झाली. कापुराच्या वाटी उजळल्या, कापुराच्या वाटी उजळल्या ज्योती, कापुराच्या वाटी उजळल्या ज्योती, कापुराच्या वाटी उजळल्या ज्योती. थाईची समाप्ती झाली जैसी, थाईचा समाप्ती झाली जैसी, थाईचा समाप्ती झाली जैसी. कापुरासारखी बुद्धी ज्याची असेल त्याने ज्ञानेश्वरी वाचावी आणि दुसऱ्याला हे सांगावी. 2 शब्द झाले, सुमनू आणि सिद्धमती. तिसरा आहे अनिंदक, जो कधीही कोणाची निंदा करत नाही. असा जो आहे त्याला ज्ञानेश्वरीचा अधिकार सांगितलेला आहे. पण तुमची आमची गोष्ट अशी आहे, आपण परमार्थही करतो आणि एकमेकांची निंदाही करतो. गाणारा गाणाऱ्याची निंदा करतो, वाजवणारा वाजवणाऱ्याची निंदा करतो, कीर्तनकार कीर्तनकाराची निंदा करतो, गावातले भजनी लोक एकमेकांची निंदा करतात. मग केलेला परमार्थ फलद्रूप होईल का? निंदा अजिबात करता कामा नये. कबीर महाराजांचे प्रमाण आहे. कबीर महाराज सांगतात, बाबा निंदा मत करना किसी की, सच्ची बात कबीर जी की. कोणाची निंदा करता कामा नये. 2 गोष्टी सर्वांना माहिती आहे, कौरव आणि पांडव. कौरव पांडव दोनो भाई, कौरव पांडव दोनो भाई, सुमनो सिद्धमती अनिंदक अनन्यगती. अनन्यगती म्हणजे एकदा लग्न झालेली स्त्री जशी आपल्या पतीशिवाय दुसऱ्या पुरुषाला पाहू शकत नाही, तिला अनन्यगती म्हणतात. कमळाचा दृष्टांत दिला. कमळाचं फूल जसं अनन्य रीतीने पाण्याला शरण गेलेलं आहे, तसं अनन्यगती. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी, पतिव्रते जैसा प्रकार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. म्हणून सुमनो
शुद्धमती, आनंदक आणि अनन्यगती या 4 गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्याला ज्ञानेश्वरी वाचण्याचा आणि सांगण्याचा अधिकार आहे. मग वाचायची नाही का? हे जे आपले दोष आहेत हे दोष जाण्याकरता ज्ञानेश्वरी वाचावी. वाचता वाचता एकदाची का तुम्हाला ज्ञानेश्वरी कळाली मग तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय. कारण ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वरीचं नावच असं आहे, संधी करा. ज्ञान ईश्वरी, ज्ञान ईश्वरी, ईश्वरी सत्यातलं ज्ञान ज्या ग्रंथामध्ये आहे त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात. एकतरी ओवी अनुभवावी, महत्व सांगतात. एक तरी ओवी अनुभवावी असं हे संत कवित्व आहे. याच्यात ब्रह्मज्ञान ओतप्रोत भरलेलं आहे. एक राजा होता आणि त्याला 2 पत्न्या, एक आवडती आणि एक नावडती असा ग्रंथ नाही. याच्यात ईश्वरी सत्यातलं ज्ञान आहे. म्हणून एक तरी ओवी अनुभवावी. मग ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्ञानी लोकांकरता लिहिला. मग मला सांगा, अनुभव आपल्याला कळाला नाही, चांगदेव 65 कळाले नाही, ज्ञानेश्वरी आपल्याला कळाली नाही, मग तुम्ही आपण संपूर्ण संसारातले राबणारे, हाडाचे काळ करून रक्ताचं पाणी करणारे यांच्याकरता ज्ञानोबांनी विचार केला. मी मृत्यूलोकामध्ये अवतराला आलो सामान्य लोकांचं कल्याण करण्याकरता. पण हाच वर्ग जर असाच राहिला तर माझा इथे येऊन काही फायदा नाही. म्हणून ज्ञानेश्वरी बाजूला ठेवली, अमृतानुभव, चांगदेव 65 सगळी ग्रंथ बाजूला ठेवले आणि सामान्य लोकांकरता हरिपाठ निर्माण केला. 27 अभंगांचा, 27 अभंगांचा हरिपाठ म्हणजे 27 नक्षत्र आहेत. किती नक्षत्र आहेत? 27 नक्षत्र म्हणजे 27 अभंग आहेत. एकेका अभंगातला अर्थ एवढा बलाढ्य आहे, तुम्ही आपण अर्थ लावू शकत नाही. असे अर्थ लावणारे झाले 6-6 महिने एक शब्दावर प्रवचन करणारे लोक होऊन गेले आपल्या भारत देशामध्ये. अशी गोष्ट आहे. भरपूर दृष्टांत आपण ऐकत असतो. म्हणून ही ज्ञानेश्वरी सामान्य लोकांकरता नाही. म्हणून सामान्य लोकांकरता तो फक्त हरिपाठ. म्हणून ज्याचे 5 हरिपाठ पाठ तो पूर्ण वारकरी. 5 हरिपाठ म्हणजे ज्ञानोबारायांचा, तुकोबारायांचा, नामदेवरायांचा, निवृत्तीनाथांचा वगैरे 5 हरिपाठ वारकऱ्याचे पाठ पाहिजे. पण याच्यातून पोटनेम काढला, कमीत कमी 5 नसतील तर 2. नाथांचा हरिपाठ आणि मौलींचा हरिपाठ कमीत कमी हे तरी 2 हरिपाठ पाठ पाहिजे वारकऱ्याचे, टाळकऱ्याचे, कीर्तनकाराचे. अरे कीर्तनकाराचा 1 हरिपाठ पाठ नाही हो, काय गोष्ट घेऊन बसलात तुम्ही. आता मला असं वाटतं याच्या पुढे अशी प्रथा करायची, प्रत्येक कीर्तनकाराने 5 वाजता हरिपाठाला विना घेऊन हरिपाठ करायचा, त्यालाच तारीख द्यायची. विठ्ठल मला काकडा सुद्धा करावा लागत होता. अशी परिस्थिती होती. 5 वाजता 4ला हजर व्हायचं, प्रवचन व्हायचं, प्रवचनानंतर हरिपाठ व्हायचा, रात्री कीर्तन व्हायचं, सकाळी पुन्हा 9 ते 10 प्रवचन करून मग कीर्तनकार सुट्टी व्हायची. आता तो भुरकन 8:30ला येतो, 11ला होऊन जातो. अशी पद्धत आता बदलायला पाहिजे. म्हणून हरिपाठ तुमच्या आमच्याकरता लिहिला. हरिपाठामध्ये दिसायला सामान्य आहे पण अर्थ खूप मोठा गहन आहे. पहा तुम्ही. म्हणून मी पहिल्यांदा बोलून गेलो, संत महात्म्यांच्या कवित्वामध्ये जरी शब्द कमी असले पण अर्थ गहन असतो. विचारा तुम्ही हरिपाठाला, तुमच्या जीवनातले जेवढे प्रसंग आहेत तेवढे विचारा. हरिपाठ तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय राहत नाही. विचारा आता हरिपाठा आम्ही काय करावं आणि काय करू नये, या 2 गोष्टी हरिपाठाला विचारा, म्हणजे आपल्या जीवनाचं कल्याण होईल. मग हरिपाठाला विचारा आम्ही काय करू नये,
हरिपाठ लगेच उत्तर देतो. वायात दुर्गमन घाली मन, वायात दुर्गमन घाली मन, वायात आम्हाला देव कुठे भेटेल, आम्ही देवाच्या सान्निध्यात केव्हा जाऊ? त्यावेळेला म्हटला एक हरी आत्मा जीव शिव अरे भगवान परमात्मा सगळ्यांच्या हृदयामध्ये बसलेला आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामो का भ्रांता सिकामो विषयावरी सर्व रामा कुठे जाऊ नको, सगळ्यांमध्ये देवा यांची सेवा कर, बाकी कुठे जाण्याची गरज नाही. विचार हरिपाठाला दुसरा प्रश्न, आम्ही काय करावं?